मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्याचे वृषभेतील मिथुन राशीत होणारे संक्रमण तुमच्या जीवनामध्ये कार्यक्षमता, दिनचर्या आणि जबाबदाऱ्याशी संबंधित विषयांना विशेष गती प्राप्त करून देईल. आठवड्याच्या सुरुवातीला सर्जनशीलता, प्रेम, संतती आणि वैयक्तिक आनंदाच्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होईल. मात्र सूर्य मिथुन राशीत आल्यानंतर कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आरोग्य ह्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये मकर राशीमध्ये कर्मसिद्धी योग आणि शत्रुविजय योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल असून शिस्तबद्ध प्रयत्न आणि संयम यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता वाढणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या जबाबदारीच्या वृत्तीमुळे तुमची प्रशंसा होणार आहे. कार्यालयीन कामात अचूकता आणि वेळेचे पालन केल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल. प्रशासन, अभियांत्रिकी, बांधकाम, बँकिंग, लेखा आणि तांत्रिक क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा व्यवस्थापन सुधारण्याचा असून कर्मचारी पुरवठा व्यवस्था किंवा ग्राहक सेवा यामध्ये सुधारणा केल्यास, स्वतःला अपडेट केल्यास भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा असून नियमित अभ्यास, वेळापत्रकाचे योग्य पालन आणि पुनरावृत्ती ह्यामुळे चांगली प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहणार असून नियमित उत्पन्न टिकून राहील आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. लहान बचत भविष्यात मोठा फायदा देऊन जाईल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. जोडीदाराकडून व्यावहारिक सल्ला मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये भावनांपेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न अधिक प्रभावी ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी व कामाच्या तणावामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तो दूर करण्यासाठी नियमित किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. स्ट्रेचिंग आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 आणि 8. शुभ रंग आहे गडद निळा आणि राखाडी. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 17 जून आणि 20 जून. व मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी एक लहान मातीचा तुकडा किंवा दगड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यावर काळ्या तिळाचे 1 चिमटीभर दाणे ठेवा. तो तुकडा घराच्या मुख्य दरवाजाजवळ साधारण 1 तास दरवाजातून बाहेर पडताना उजव्या बाजूला ठेवा. त्यानंतर ते तीळ पक्ष्यांना किंवा मुंग्यांना अर्पण करा आणि तो छोटासा दगडाचा किंवा मातीचा तुकडा एखाद्या झाडाजवळ ठेवून येणाऱ्या आठवड्यातील आपल्या प्रमुख ध्येयाचा संकल्प करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मकर राशीच्या शनितत्वाला स्थिरता प्रदान करतो, कामातील अडथळे कमी करतो, शिस्त आणि एकाग्रता वृद्धिंगत करतो, तसेच कर्मसिद्धीसाठी शुभकारक मानला जातो.